नमस्कार मित्रांनो, आज 26 नोव्हेंबर 2024 मंगळवार सकाळचे 9:15 वाजलेत आणि हे बघा इकडे वातावरण असं आहे. ऊन नाही आज, थंडी पण आहे आणि वारं सुटले थोडंसं. तर आज आमच्या इकडे कॉलनीमध्ये आज गार्बेज पिकअप डे आहे. तसे बघा सगळ्यांनी त्यांचं रिसायकलिंग गार्बेज वगैरे असं बाहेर ठेवलं आहे. तर थोड्या वेळाने सिटीचे ट्रक येईल आणि हे घेऊन जाईल. मला पण आतमध्ये जाऊन बघावं लागेल रिसायकलिंग वगैरे काही आहे का. तर थंडी आहे आज, पण बर्फ नाही पडला. चला आतमध्ये जाऊया, बघूया काही आहे का रिसायकलिंगला गार्बेजचं काही असेल तर मला बाहेर ठेवावं लागेल. ते पाहिजे शिल्पाने सॅन्टाचा फेस लावलाय. सध्या क्रिसमसचं सीझन चालू असल्यामुळे सर्वत्र क्रिसमस डेकोरेशन चालू आहे. ते पण त्याने थोडंसं आणून लावलं इथे. हे इथे बघा बर्ड, याचा खूप छान साऊंड येतो. वारा आले की छान वाजतं ते. ही आहे आपल्या घराच्या पाठीमागची बाजू आणि या साईडला आम्ही इकडे गार्बेज बिन ठेवतो. हे बघा इथे. तर आठवड्याभरातला सर्व कचरा वगैरे याच्यामध्ये टाकायचा आणि नंतर मग बाहेर नेऊन ठेवायचं. आणि रिसायकलिंगच्या इकडे या साईडला आहेत बिन्स. त्याच्यामध्ये प्लास्टिक आणि पेपर सेपरेट ठेवावं लागतं. या आहेत 2 रिसायकलिंगच्या. तर हे अशा प्रकारे हे गार्बेज आता मी सेपरेट केलेलं आहे या काळ्या बॅगमध्ये. हे झालं का 2? ओके. तर हे बघा ह्या साईडला संपूर्ण प्लास्टिकचे आहे आणि ह्या साईडला पेपर्स. या दोघांना असं एकत्र करता येत नाही, त्याच्यामुळे सेपरेशन करून बाहेर ठेवतो. आता इथे मी सर्व कचरा आणून ठेवला इथे बाहेर. गार्बेज रिसायकलिंग सेपरेटली. तर रोडच्या असं साईडला ठेवायचं. थोड्या वेळाने ट्रक येईल, ते पण दाखवतो तुम्हाला ट्रक आल्यावर ते कसे घेऊन जातात. आणि तिकडे शिल्पा, गुड मॉर्निंग. थंडी हां, लय थंडी आज. वारं सुटले ना जास्त. पाऊस पण पडून गेलाय रात्री. हां, रात्री पाऊस पण पडलाय. ओके चला, आणखीन जास्त थंडी वाजेल. मी साईडने येतो. हो, झेंडूची का? वाव, कसं काय इतके दिवस राहिले? ती सगळे फुलं खराब झाले, एवढंच राहायचे. हां, ते भिंतीच्या बाजूला असल्यामुळे राहिलं वाटतंय. हे काय वरचे सगळे गेले सुकून. ओके चला, मी इकडनं येतो. ही फेन्सिंग आहे. इकडे कॅनडामध्ये काय असतं, मोस्टली जे 2 घरं आहेत त्यांच्या आतमध्ये हे असं पार्टिशन असतं. हे लाकडाचं आहे. प्रेशर ट्रीटेड वूड असतं. म्हणजे जनरली याला असं कुजत नाही किंवा खराब होत नाही लवकर. तर 10-15 वर्ष तरी इझिली राहते. तर ही फेन्सिंग आहे. हात गाठ बुडले माझे. ब्रेकफास्टची तयारी करतो मी आता. तर आज ब्रेकफास्टला मी घेणार आहे कॅरेटचं ज्यूस, त्याच्यासोबत एक ऑरेंज आहे आणि हे आहेत भिजवलेले चणे. तर हे आज माझा ब्रेकफास्ट आहे. आता याच्यामधलं ज्यूस करतो मी कॅरेटचं. रेडी झालं. फ्रेश, एकदम ऑर्गॅनिक, कुठलेच मिसळ वगैरे काय भेसळ याच्यामध्ये नाही. हेल्दी ज्यूस इज रेडी. आणि हे याच्यासोबत मी हे रात्री भिजवलेले काही चणे आहेत ते खाणार आहे. तर हा माझा आजचा ब्रेकफास्ट. आजकाल धावपळीच्या जगामध्ये खाण्याकडे लक्ष देणं खूप गरजेचं आहे. आउटडोअर खाणं जेवढं शक्य आहे तेवढं टाळा तुम्ही. ज्यूस काढल्याच्या नंतर हे जे कॅरेटचं वेस्ट आहे हे मी आता बाहेर नेऊन झाडाला टाकतो. म्हणजे प्लांट्सला पण त्याचे न्यूट्रिएंट्स भेटतील आणि वेस्टेज काही होणार नाही. तर अशा प्रकारे हे जे सेपरेट आहे
आता बाहेर नेऊन झाडाला टाकू. तर याला गार्बेज मध्ये फेकण्यापेक्षा असं इथे झाडाला टाकलेलं गार्डन मध्ये कधी पण चांगलं. प्लांट्सला पण त्याचे न्यूट्रिएंट्स भेटतील. हे बघा इथे मी असं हे टाकतो तर ते आपोआप डिकम्पोज होऊन त्याचं कंपोस्ट वगैरे होऊन त्याचे न्यूट्रिएंट्स मग हे आपल्या झाडाला भेटतील. रोजी से हॅलो. काय या मग जेवायला. दुपारचा 1 वाजत आहे आता. ही बघा ही आहे चण्याची भाजी, ही बटाट्याची आणि ही नाचणीची भाकर. ही नाचणीची भाकर आजकाल खूप फेमस होत आहे. आपल्या हेल्थसाठी याचे खूप बेनिफिट्स असतात. मी आजकाल ती गव्हाची चपाती वगैरे ते खायचं बंद केले. तर आम्ही सध्या नाचणीचंच वापरतो घरामध्ये. एनर्जी ह्याच्यामध्ये खूप असते, असं माणसाला असं डल फील होत नाही. तर तुम्ही पण ट्राय करा ही नाचणीची. आजकाल सगळेजण बोलत आहे मिलेट्स. इंडियामध्ये पण मिलेट्सचं खूप सध्या चालू आहे. तर ही नाचणीची भाकर अशा प्रकारे आता दुपारचं जेवण आहे. या जेवायला. मी खाते पास्ता आणि चण्याची भाजी त्याच्यावर पापड मिक्स केले. हे बघा आता सिटीची ट्रक आलेली आहे. हे गार्बेज कलेक्शन ट्रक आहे. तर हे आता अशा प्रकारे ते घराच्या समोरचा कचरा घेऊन जातील. आज थोडा उशीर झाला त्यांना. जनरली 1-1:30च्या दरम्यान येतात, पण आज ऑलमोस्ट 2 वाजत आले. खूप हार्डवर्क आहे. हे अशा प्रकारे आता ते सगळं गार्बेज घेऊन जात आहे. त्याच्यानंतर रिसायकलिंगवाली येईल प्लास्टिक आणि पेपरचं सेपरेट घेऊन जाण्यासाठी. हे पहा आता रिसायकलिंगवाले आलेले आहेत. प्लास्टिक, पेपर आणि किचनचं जे फूड वेस्ट असतं हे 3 घेऊन जात आहे सेपरेट. तर अशा प्रकारे कॅनडामध्ये रिसायकलिंग गार्बेज कलेक्शनसाठी असे ट्रक येतात. आमच्या कॉलनीमध्ये एव्हरी ट्यूजडेला येतात, मंगळवारी. हा स्वतःच गाडी चालवतोय आणि स्वतःच पिकअप करतोय. असा हा टाकेल त्याच्यात. घेऊन गेल्याच्या नंतर जे हाऊस ओनर आहेत ते अशा प्रकारे आपल्या बीन्स वापस तिकडे गराजमध्ये नेऊन ठेवतात. कॅनेडियन लोक खूप शांत प्रेमळ असतात. अजिबात कोणाच्या ह्याच्यामध्ये पडत नाहीत. ते त्यांच्या लाईफमध्ये खूप बिझी राहतात. ते लोनलीनेस खूप जास्त आहे इकडे. लोकांना असं सेपरेट राहायला आवडतं. तर ग्रुपमध्ये जास्त राहत नाहीत ते लोक. आपला एक पेट वगैरे असतो त्याच्यासोबतच त्यांचं लाईफ मोस्टली. इंडियामध्ये कसं आपण सगळे एकत्र येतो, खूप कम्युनिटी जास्त असते. या लोकांना तसं जास्त नाही आवडत. सेपरेट इंडिव्हिज्युअल लाईफ जगायला खूप आवडतं यांना. हे पहा असे रिटायर्ड पीपल वॉकिंगला चाललेत. प्रत्येकाच्या घरात एकतरी पेट असतोच. ती मुलांची वाट बघते सध्या. 3 वाजले की इथे विंडोला येऊन बसते ती. रोजी हे बघा दुपारचे 3 वाजलेत आणि सूर्यदेवतांनी आता दर्शन दिले. ऊन पडल्यामुळे खूप छान वाटते. सकाळी खूप क्लाउडी होतं, थंडी पण होती. आता वारं जास्त सुटलंय. दुपारचे 3 वाजलेत आणि माझं डेलीचं रुटीनचं काम आहे. सकाळी 8:45 वाजता मुलांना शाळेत सोडायचं आणि दुपारी 3 वाजता घेऊन यायचं. थंडी खूप जास्त आहे आज. पिकअप केलं आता स्कूलमधनं. हे बघा रियांस से हॅलो. चला, थंडी वाजते मला पण.
रियांश चल घरी आता. धनुष काय बाळा हे? हो स्कूल मधनं आणलं का? ओके. रियांश आज दादानं स्कूल मधनं काय आणले माहितीये का? बिग सरप्राईज आहे. चल बघ वर. वाजवायचं काय म्हणायचं धनुषाला? ऑल्टो सॅक्सोफोन. ऑल्टो सॅक्सोफोन. ओके वाजून दाखव ना आम्हाला थोडस. रेल्वेचं इंजिन आल्यासारखं वाटलं. रोजी सरग. काय झालं एवढं असायला? काय झालं? वाव छान छान. हिंदी सॉन्ग प्ले कर नाही का? नुसतं साऊंड नाही पाहिजे आम्हाला. लर्न करायला म्हणा. हा लर्न करणं. मग आम्हाला वाटलं एवढे दिवस तू काय तर लर्न केलं असशील. तुला खूप वेळ लागेल धनुष शिकायला. कधी जाईल तुमचं? कधी आहे हे? म्हणजे ते काय म्हणतात त्याला तुमचं? कॉन्सर्ट. कॉन्सर्ट. हा जून. कधी? जून मध्ये. म्हणजे तोपर्यंत येईल मग तुला. काय बनवतेस? लेकरं आता शाळेतून आलेत ना तर त्यांच्यासाठी स्मूदी बनवली. हे ड्रॅगन फ्रूट आहे. ड्रॅगन फ्रूट. ओके. दुसरं काय काय टाकणार? बनाना. पायनॅपल. ओके दूध आणि ओट्स. ओके. ओ टीचरचं ब्रँड. साखर टाकत नाहीये त्याच्याऐवजी डेट्स टाकत. हा शुगरची जास्त गरज नाही. रियांश चल. धनुष छान आहे का? दुपारचे 3:30 वाजलेत. मुलं शाळेमधनं आली. शिल्पाने त्यांच्यासाठी स्मूदी बनवली होती. आता बॉईज कशी झाली पुरी? छान आहे का?